राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखेत ग्राहकांनी जायचं म्हटल्यावर तिथला रेड्यावर पाऊस पडण्यासारखा कर्मचारी अधिकाऱ्यांचा कारभार बघितल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी जायला नकोसे वाटते। मात्र एखाद्या अशाच प्रकारच्या शाखेत गेल्यानंतर तिथल्या एका हंगामी कर्मचाऱ्याची कार्यकुशलता बघून खरोखरच सुखद धक्का बसल्या वाचून राहत नाही। मिरज तालुक्यातील सोनी येथील युनियन बँकेच्या शाखेत अशाच प्रकारचा सुखद अनुभव सोनी व परिसरातील 5 ते 7 गावच्या नागरिकांना येत असतो। सोनी येथे युनियन बँकेची शाखा आहे। या शाखेत बँकेचे कायमस्वरूपी अधिकारी कर्मचारी आहेतच, मात्र या ठिकाणी हंगामी कर्मचारी म्हणून असलेले सोनी गावचे सुपुत्र सचिन यादव यांचा या बँकेच्या शाखेत असलेला चपळपणा बघून ग्राहकांना सुखद अनुभव येत असतो। बँकेत गेल्यानंतर तिथली गर्दी बघून आता निघून गेलेलं बरं असं वाटत असतानाच प्रत्येक ग्राहकाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देऊन त्यांच्या पदरात समाधान टाकणारे सचिन यादव यांच्या पोटतिडकीनं काम करण्याच्या पद्धतीमुळे ग्राहक आनंदी चेहऱ्याने बँकेबाहेर पडल्याशिवाय राहत नाही। बँकेत येणारा प्रत्येक ग्राहक आत आल्यानंतर पहिल्यांदा सचिन भाऊ म्हणून हाक मारून आपले काम सांगत असतो। ते काम ऐकून घेऊन मार्गी लावत असतानाच सचिन भाऊंना अधूनमधून अधिकाऱ्यांच्या हाका ऐकू येतात आणि ते पटकन आपल्या खुर्चीवरून उठून एकाच वेळी दोन्हीकडील कामं करण्याची कसरत सांभाळत असतात। खरे तर अशा कर्तव्यदक्ष व्यक्तीला बँकेत कायमस्वरूपी सामावून घेतलं पाहिजे, कारण जर गावातील नागरिकच मान्य करत असतील की सचिन भाऊ सारखी एखादी व्यक्ती बँकेत आहे म्हणून ग्राहकांना तातडीनं आणि समाधानकारक सुविधा मिळतात, हे पाहता खरे तर याची प्रचिती काल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्यामुळे आज युनियन बँकेच्या सोनी शाखेत प्रचंड गर्दी असतानाही सचिन भाऊ यादव त्या ठिकाणी करत असलेली सेवा बघून केवळ सोनी गावातील नाही तर आजूबाजूच्या सर्व गावातील ग्राहकांना वाटल्या वाचून राहत नाही की सचिन भाऊंना या बँकेत कायमस्वरूपी सामावून घेतलंच पाहिजे। कारण राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांमध्ये ग्राहकांना वाईट अनुभव असताना सोनीसारखी राष्ट्रीयकृत बँकेतील सेवा क्वचितच अनुभवायला मिळते।